मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सविनय नमस्कार. आजच्या या आमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघा भाऊंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले विद्या विकास मंडळाचे चेअरमन माननीय राजेंद्र बेरे साहेब, विद्या विकास मंडळाचे सेक्रेटरी ॲडव्होकेट रवींद्र शेलार साहेब, पदवीधर मतदारसंघाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे लाडके आमदार, तिसऱ्यांदा टर्म त्यांची आहे ते आमचे निरंजन डावकरे साहेब, विद्या विकास मंडळाचे ज्येष्ठ संचालक आणि माझे आधारस्तंभ आनंदराव शेलार साहेब, विद्या विकास मंडळाचे माजी चेअरमन तात्या किस्मतराव साहेब, विद्या विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी कैलासवासी दोंडू शेलार साहेब यांचं मी स्मरण करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यालयाचे विद्या विकास मंडळाचे ज्येष्ठ संचालक भाऊ काटोळे साहेब, ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन अण्णा सातवी साहेब, विद्या विकास मंडळाचे माजी चेअरमन रंगनाथ काटोळे साहेब, विद्या विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी रोटे साहेब, विद्या विकास मंडळाचे संचालक खंडू कंटे साहेब, विद्या विकास मंडळाचे संचालक राम जाधव साहेब, बेरे साहेब, त्यानंतर जाधव साहेब, त्याबरोबर असलेले आपल्या विद्या विकास मंडळाचे सर्वसाधारण सभेचे सर्व सदस्य, त्याचबरोबर विद्या विकास आमच्या सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य विटी भोईर सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक माझे मित्र संजीव जाधव सर, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका काठोळे मॅडम, माझ्या विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, त्याचबरोबर आमच्यावरती प्रेम करणारे सगळे मित्र परिवार, त्याचबरोबर नातेवाईक, या सर्वांचं मी प्रथम शतशः आभार मानतोय. आज या ठिकाणी मला जे शिक्षक होण्याचा मान सन्मान मिळाला ते माझे आई वडिलांचं आहे की ते आई वडिलांच्या मान सन्मानामुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत माझी मदत मारू शकलो. हे सर्व करत असताना माझं शिक्षण मी पूर्ण केलं. त्यासाठी माझ्या आईने खूप मेहनत घेतली आणि कष्ट घेतलं, ते मला विसरता येणार नाही. हे सगळं करत असताना मी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला तेव्हा मात्र मी आपल्या विद्या विकास मंडळाच्या शारदा विद्यालय शिरोळ या ठिकाणी मी सेवेला सुरुवात केली. हे करत असताना 3 वर्ष सलग त्या ठिकाणी सेवा केल्यानंतर मी गणेश विद्यालय खारेगाव या ठिकाणी 1 वर्ष सेवा केली. विद्या विकास मंडळाच्या शारदा विद्यालय शिरोळ या ठिकाणी काम करत असताना माझा आणि माझ्या संस्थेचा अतिशय जवळचा संबंध आला आणि कळत नकळत त्या काळामध्ये असणारे तात्या किस्मतराव चेअरमन साहेब होते, त्यांचा अतिशय माझा जवळचा संबंध आला आणि त्या निमित्ताने मी विद्या विकास मंडळाच्या सरस्वती विद्यालय किंवा शारदा विद्यालय या शिरोळ शाळेमध्ये असणारे अनेक माझे सहकारी होते. त्यामध्ये भोईर सर असतील, शांताराम भोईर सर असतील, निश्चित सर असतील, आर.डी. काटोळे सर असतील, भांबरे सर असतील, जाधव सर असतील, या सगळ्यांना माझ्या आमच्या संस्थेने या सरस्वती विद्यालयामध्ये सामावून घेतलं. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने मी माझ्या सरस्वती विद्या विकास मंडळाचा माझा आभार मानतोय. एवढंच नाही तर या संस्थेने नुसत्या आमच्या शिक्षणास या ठिकाणी सामावून घेतले, तर त्या ठिकाणी असणारी शारदा विद्यालय शिरोळ ही सुद्धा या ठिकाणी सामावून घेतली. फक्त त्याचं रूपांतर माझं इंग्लिश मीडियम मध्ये केलं. मी शारदा विद्यालय ही सुद्धा या ठिकाणी सामावून गेल्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या संस्थेचा शतशः आभार मानतो. हे सर्व करत असताना मला या ठिकाणी 17/7/97 या ठिकाणी मला या सरस्वती विद्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या काळामध्ये शिक्षकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. डीएड आणि बीएडची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असायची, जागा कमी आणि नोकरीचं प्रमाण कमी. अशा परिस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी जेव्हा भरती निघाली तेव्हा माझ्यासाठी माझं खंबीरपणे आनंदराव शेलार साहेब हे खंबीर माझ्या पाठीशी उभे राहिले. त्याचबरोबर तात्या किस्मतराव यांनी सुद्धा माझ्यासाठी माझं खूप मेहनत घेतली आणि माझ्या पाठीशी उभे राहिले. एवढंच नाही तर त्या काळामध्ये असणारे, आता मी नाव घेतो ते स्वर्गीय दोंडू शेलार साहेब,
यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप मेहनत केली आणि मला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला. त्या काळामध्ये असणारी संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी असणारी जे यादी दिसते ती सगळी संचालक मंडळाने मला मात्र या ठिकाणी कामात घेण्यासाठी अतिशय न विसरता माझा नामोल्लेख केला आणि मला त्या ठिकाणी भरती घेतली. हे करत असताना शेलार साहेबांनी सांगितलं की तुला या ठिकाणी पार्ट टाइम म्हणून घेतलेले, ठीक आहे, पार्ट टाइम तर पार्ट टाइम तू हजर हो आणि तुला काही दिवसामध्ये मी तुला फुल टाइम करण्याचा प्रयत्न करेन. एवढं त्यांनी शाळेत प्रवेश केला आणि काही दिवसामध्ये शाळेचा टाइम टेबलचं काम चालू झालं आणि मला तासिका दिल्या त्या काळामध्ये 24 तासिका आणि फुल टाइम साठी मात्र 30 तासिकांची आवश्यकता. पुन्हा मला स्वर्गीय माझे सेक्रेटरी त्या काळातले दोंडे शेलार आणि तात्यासाहेब यांनी मला बोलून घेतलं आणि लगेच 15 दिवसात त्यांनी मला फुल टाइम केलं. त्यामुळे त्यांचं मी कधीही स्मरण विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांचं पुन्हा पुन्हा नाव घेणं हे माझ्या क्रमबद्ध राहील. त्यामुळे या शाळेमध्ये मला या ठिकाणी मान मिळाला. हे करत असताना या विद्यालयामध्ये मला एक कला शिक्षक म्हणून या ठिकाणी नेमणूक केली. कला शिक्षक नेमणूक केल्यानंतर या विद्यालयामध्ये 2 कला शिक्षक होते. त्यामध्ये माझे गुरुवर्य साळवी सर होते, त्याचबरोबर माझे गुरुवर्य ईशा पाटील सर. ईशा पाटील सर सुद्धा निवृत्त होऊन जवळजवळ त्यांचं 80वं वर्ष चालू आहे. त्यांनी मात्र मला शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर या काळामध्ये आमच्या विद्यालयामध्ये माझा सहकारी जागरे सर यांचं अपघाती निधन झालं आणि कळत नकळत आमच्या शाळेमध्ये 2 पोकळी निर्माण झाल्या. दुसऱ्या वर्षी ईशा पाटील सरांनी सेवानिवृत्ती घेतली आणि कळत नकळत 2004 आणि 2005 या काळामध्ये आमच्या विद्यालयामध्ये 2 मला सहकारी लाभले. त्यांचा नामोल्लेख करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी दिनेश भोईर सर यांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि दुसऱ्या वर्षी मात्र निकते सर हे 2 सहकारी मला लाभले आणि त्या 2 सहकार्याने मात्र मला या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिली आणि त्यांच्यामुळे मला या ठिकाणी शाळेमध्ये काम करताना त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि ते खंबीरपणे उभे राहिल्यामुळे मला या विद्यालयामध्ये अनेक योजनांचं यशस्वी वाटचाल करता आली. हे करत असताना मला जे काही पुरस्कार प्राप्त झाले त्या पुरस्कारामध्ये सुद्धा या माझ्या 2 सहकार्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. कारण शेवटचा मागच्या वर्षी मला जो राज्यस्तरीय पुरस्कार सातारा या ठिकाणी मिळाला. मी पुरस्कार घेण्यासाठी तयार नव्हतो. माझा मित्र, हे दोघे मित्र, त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार घ्यावाच लागेल. तर संपूर्ण फाईल बनवण्याचं काम मात्र या दोघा मित्रांनी माझे केलं. त्यामुळे त्यांचाही मी शतशः या ठिकाणी आभार मानतोय. आणि त्याच काळामध्ये या विद्यालयामध्ये सेवा करत असताना 1997 पासून आज तागायत असणाऱ्या अनेक संचालक मंडळ या ठिकाणी असू झाल्या. त्या सगळ्या संचालक मंडळाने मला मात्र चांगल्या पद्धतीचं वागणूक दिली. त्यांच्या जोरावर या शाळेमध्ये किंवा या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. त्यामुळे 97 पासून तर आज तागायत जेवढ्या संचालक मंडळ, या सगळ्या संचालक मंडळाचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण हे सगळे करत असताना संस्थेचा जर आपल्या पाठीशी खंबीर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे संस्था माझ्या पाठीशी पूर्णपणे उभी राहिली. हे सगळं करत असताना मला या विद्यालयामध्ये अनेक मुख्याध्यापक लागले आणि त्या सगळ्या मुख्याध्यापकांचा एक मी चांगला सहकारी किंवा चांगला आज्ञाधारक म्हणून या ठिकाणी आणि त्यामुळे मला सगळ्या गोष्टी या ठिकाणी साध्य करता आल्या. कारण हे करत असताना मुख्याध्यापक म्हटल्यानंतर मुख्याध्यापकाचं वागणं आणि इतरांशी बोलणं हे वेगळं असतंय. परंतु जेव्हा जेव्हा काही त्रुटी निर्माण व्हायच्या तेव्हा प्रत्येक शिक्षक मात्र माझ्यासमोर यायचा आणि सांगायचं सर असं आहे तसं आहे. तर तेव्हा मात्र मी साहेबांशी बोलून मात्र त्यांचे अडीअडचणी सोडण्यासाठी मला अतिशय महत्वाची भूमिका बजावता आली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट होता की 2004 मध्ये जेव्हा वरिष्ठ वेतन श्रेणीचा जो प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्या काळामध्ये प्राचार्य वावळ सर होते आणि वावळ सरांनी माझं या ठिकाणी वेतन श्रेणी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आणि त्या लगेच मला वेतन श्रेणी म्हणजे जेव्हा शाळेत लागण्याने मला त्रास झाला, परंतु एकदा शाळेत लागल्यानंतर मला मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मला काम करण्याची संधी मिळाली. कारण शाळेत काम करत असताना एक मी कला शिक्षक म्हणून मी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होतो आणि कला शिक्षक म्हणून काम करत असताना माझा संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे परिचय निर्माण झाला आणि त्या निमित्ताने मला या विद्यालयाच्या किंवा संस्थेच्या माध्यमातून मला या शाळेमध्ये सर्व तालुक्यातल्या कला शिक्षकांची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांची संघटना निर्माण करण्याचं एक भाग्य मिळालं. ते सगळे संस्थेमुळे. कारण जर संस्था म्हणाली की मी तुम्हाला वर्ग देऊ शकत, खोल्या देऊ शकत नाही, तुम्ही माझ्या मित्रांना या ठिकाणी बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मला या ठिकाणी माझ्या कला अध्यापक संघाची स्थापना करण्यासाठी मला अतिशय महत्वाची आणि मोलाची भूमिका संस्थेमध्ये मला करता आली. आणि हे सगळं करत असताना मला माझे अनेक सहकारी लाभले. त्या सहकार्यांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असेल तर निश्चित सर असतील, शांताराम भोईर सर असतील, त्यानंतर भाऊ भोईर सर असतील, धनगर सर असतील. आता धनगर सरांचं तर मागच्या वर्षी पर्यवेक्षक होते त्यावेळेस मला एक प्रश्न निर्माण व्हायचा की बुलेटिन काढण्याचं काम वगैरे मी नेहमी करत असतो आणि प्रत्येक शिक्षकाचा काही झालं तर फोन मला यायचा. मग धनगर सर मला म्हणायचे की काय तू का यांचा नेता आहेस का, सगळे फोन तुला येतात आणि
पण तसं काही नाही बोललो, कारण सगळ्यांचा प्रेम माझ्यावरती जास्त आहे म्हणून मला लवकर फोन येतात आणि त्यामुळे मला तुमच्याशी बोलणं भाग पडत आहे. त्यामुळे सगळे शिक्षक माझ्यावरती चांगल्या पद्धतीने प्रेम करत होते, आजही प्रेम करतात आणि उद्याही करतील याबद्दल मला तील मात्र शंका नाही. त्यामध्ये अनेक शिक्षक मला या लाभले. त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये काम करत असताना सलग मी 2 वेळा मला संचालक पद मिळालं. संचालक पद करत असताना प्रामुख्याने आमच्या विद्याविकास मंडळाच्या माध्यमातून सरस्वती विद्यालय सेवक वर्ग पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेचं कामकाज अतिशय चोख पद्धतीने चालू आहे. कारण सेक्रेटरी म्हटल्यानंतर अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये आमचे खारीक सर, त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आणि हे करत असताना त्या काळामध्ये असणारे आमचे चेअरमन सापळे सर, माझे मित्र, त्याचबरोबर आताचे चेअरमन संजय जाधव सर. संजय जाधव सर संदर्भात जर म्हणायचं तर संजय जाधव सरांनी माझा जीवनक्रम पूर्णपणे इथं सांगितल्यामुळे मला माझ्या जीवनक्रमाचं सांगण्याची आवश्यकता आहे. परत त्यांचं ऋण निर्देश करणं अतिशय मात्र महत्वाचं पार्ट आहे. त्यामुळे हे करणं अतिशय क्रमप्राप्त आहे. हे सर्व करत असताना या विद्यालयांमध्ये जेव्हा शासकीय रेखाकला परीक्षा ह्या दरवर्षी या ठिकाणी होत असतात आणि शासकीय रेखाकला परीक्षेचं महत्व किती हे माझ्या सहकार्याने सांगितले की तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरव्ह्यू परीक्षा पास असेल तर ते सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं आहे आणि हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वतःचा करिअर निर्माण करण्यासाठी ते अतिशय महत्वाचं असल्यामुळे आम्ही या चित्रकलेत जास्तीत जास्त लक्ष. आता तर बोर्डाने तुम्हाला 10वीसाठी वाढीव गुण सुद्धा दिलेले आहेत. त्याचा फायदा कळत न आपल्या विद्यार्थ्यांना होत असतोय आणि हे त्यामुळे आम्ही या ठिकाणी 2007 मध्ये मी माननीय प्राचार्यांच्या वतीने या ठिकाणी केंद्र सुरू केलं आणि केंद्र सुरू करताना अतिशय कमी विद्यार्थी, आज जर विचार केला तर माझ्या या सरस्वती विद्यालयाच्या केंद्रामध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि जवळ 26 शाळांना मी या ठिकाणी प्रविष्ट करू शकते. कारण प्रत्येक शिक्षक तालुक्यात माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यास तुम्हाला ते आग्रह करतात, त्यांचा मी आग्रह मोडू शकत नाही आणि मग मी माझ्या प्राचार्यांशी बोलून त्यांना सगळ्यांना सामावून घेतलं आणि त्यामुळे कळत नकळत का होईना माझा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वर्चस्व निर्माण मला करता हे सगळं माझ्या संस्थेमुळे करता आलं. हे सगळं करत असताना मला या माझ्या विद्यालयामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आणि संधी मिळत असताना मला माझ्याकडे कुटुंबाकडे चांगल्या प्रकारचं लक्ष देता आलं. कुटुंबाकडे लक्ष देता असताना माझी मोठी मुलगी, मी इंजिनियर आहे आणि जावई सुद्धा माझा इंजिनियर, IT इंजिनियर आहे. दोघेही जॉबला असल्यामुळे तिला आज काही येता आलं नाही. त्याचबरोबर दुसरी मुलगी माझी BMSच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि दुसरा छोटा मुलगा माझा मात्र 12वीचं शिक्षण घेतोय. त्याचबरोबर माझा पुतण्या कौस्तुभ हा सुद्धा आणि आर्यन हे दोघे सुद्धा मात्र कॉम्प्युटर इंजिनिअरचं शिक्षण घेते आणि अशा प्रकारे हे दोन्ही किंवा या माझ्या कुटुंबातल्या माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या मुलांना अतिशय शिक्षण चांगल्या पद्धतीने हे सगळं करण्याचं श्रेय मात्र माझ्या शाळेकडे जाते. तर हे जेव्हा करत असताना मला माझ्या कुटुंबाकडे सतत लक्ष देणे सोपं झालं, कारण शाळा आणि गाव एकत्र असल्यामुळे मला या ठिकाणी सगळं करणं शक्य झालं. हे करत असताना मला अनेक सहकारी लाभले. त्या सहकार्यांमध्ये मात्र आवर्जून नाम घेणं अतिशय महत्वाचं आहे की संजय जाधव सरांचा तर प्रश्नच नाही की त्यांचा ना माझा प्रवास एकाच दिवशी सुरू झालाय आणि हे करत असताना श्याम पाटील सर असतील, ज्युनियर कॉलेजचे सगळे शिक्षक असतील, सगळ्या महिला भगिनी असतील, ज्या महिला भगिनी त्या सगळ्या माझ्या नातेवाईक असल्यामुळे त्यांचं मात्र मी एक आवडता शिक्षक किंवा आवडता नातेवाईक म्हणून त्यांनी मला या ठिकाणी सांभाळून घेतलेले. हे सगळे करत असताना माझ्या मात्र कुटुंबाकडे जर विचार केला तर माझी पत्नी तिने सुद्धा मला मात्र या ठिकाणी सतत सुख दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये चांगल्या प्रकारची साथ दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये तिने माझा हे केलं. त्याचबरोबर माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये जर विचार केला तर तिचा माझा सिंहाचा वाटा आहे. कारण मी पूर्ण शाळेत असल्यानंतर ती मात्र माझ्या मुलांकडे शिक्षणाबरोबर चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकली आणि त्यामुळे माझी सगळी तिन्ही मुलं आणि भावाची मुलं मात्र चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतात. हे सगळं श्रेय मात्र तिच्याकडे होते. आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची भूमिका असेल ती माझ्या भावाची सुद्धा. आता भाऊ म्हटलं तर आता हे सगळे कार्य करत असताना माझा छोटा भाऊ म्हणजे वासुदेव सगळ्यांना परिचित आहे. कारण हे करत असताना वासुदेवचं प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याचा सिंहाचा वाटा असतोय. जेव्हा माझ्या मागच्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं, एक थाटामाटाचं लग्न केलं, हे त्याच्या आग्रह खातर केलं. मी एवढ्या मोठ्या प्रमाणात करणार नव्हतो, त्याचा हट्ट जास्त असल्यामुळे मला ते करणं भाग झालं. कारण तो हा माझ्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये माझं सदैव पाठीशी उभा असतो. आता जो कार्यक्रम मला म्हटला तर त्याचा जो नेहमीच माझ्या खंबीर किंवा सिंहाचा त्याचा वाटा आहे.
कालपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत इथं सतत फेरा मारतोय, पण त्याला सांगितलं तू नको असं करू, तो तुला नाही ऐकावं, मला असं करायचंय. पण ठीक आहे, त्यामुळे मी त्याच्या सगळ्या शब्दाला माझं तिथं मान दिला. मग त्यामुळे वासुदेवचा जो विचार केला तो खंबीरपणे उभा असल्यामुळे मला काही ठिकाणी नाही गेलं तर चालतं, तो सगळी माझी जबाबदारी तो पार पाडतोय. त्यामुळे मी शाळेत जास्त असतो आणि घरी जास्त, कारण सगळे कार्यक्रम तो अटेंड करतो, त्यामुळे मला जाणं शक्य होत नाही आणि मी या ठिकाणी वेळ देत असतोय, कारण माझा वेळ हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी देत असतोय. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील अनेक सदस्य आहेत की ते त्यांचंही नामोल्लेख करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर माझे दुसरे भाऊ आहेत, अनिल असेल, प्रकाश असेल, दिगंबर असेल, हे सुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, कारण माझा जो निर्णय असतो माझा निर्णय ते माझा अंतिम मानतात. आणि त्याचबरोबर माझ्या दुसऱ्या भाऊजा जे असतील त्या सुद्धा अतिशय महत्वाच्या माझ्या भूमिकेवर असतात. त्याचबरोबर छोट्या भाऊची मिसेस जे मनीषा, तिने सुद्धा माझं नेहमी आमच्या या कार्यक्रमामध्ये असो किंवा माझ्या मुलांमध्ये स्वतःच्या मुलांप्रमाणे ती प्रेम करते आणि त्यामुळे मला हे सर्व काही शक्य होत आहे. हे सगळं करत असताना माझ्या यशामध्ये आई वडिलांचं मोठं योगदान लाभलेलं आहे. हे सर्व विशेष कार्य करत असताना खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहणारे माझं कुटुंब, त्याला माझं शतशः मात्र आभार आहे. हे सगळं करत असताना माझ्या शाळेमध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमामध्ये आज जर विचार केला तर आमच्या संस्थेचा जर किंवा या शाळेचा जो नावलौकिक येतो, कारण या शाळेमध्ये असणाऱ्या अनेक समित्या, अनेक कमिट्या आणि त्या माध्यमातून होणारा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आज जर विचार केला तर आमच्या विद्यालयामध्ये कसाऱ्यापासून खेड्यापाड्यातून विद्यार्थी येतात, तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एवढ्या लांब कशा करता येता, लहान लहान मुळे तुम्ही तुमच्या शाळेत जवळपासच्या शाळेत तयारी करून तुम्ही प्रवेश घ्या. पण नाही, कारण त्या आपल्या शाळेमध्ये मिळणार जो काही संस्काराची शिदोरी ती अतिशय महत्वाची असल्यामुळे ते विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. आणि हे सगळं करत असताना मात्र अनेक ज्या संस्था आहे त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून आम्हाला अनेक ठिकाणी प्रयत्न करू शक्य झाले. अनेक चेअरमन, अनेक सेक्रेटरी आम्हाला लाभले आणि सेक्रेटरीच्या माध्यमातून किंवा चेअरमन साहेबांच्या माध्यमातून आम्हाला अनेक संस्थेच्या अडीअडचणी किंवा काही प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला सोडून दिले. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या अण्णा सातवीचा जर विचार केला तर चेअरमन साहेब असतात तर आम्ही अण्णांकडे हक्काने कुठल्याही समस्यांचा पाडा या ठिकाणी वाचतो आणि त्याचा मात्र आम्ही निसर्ग करून शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्य प्रगतीसाठी या ठिकाणी नेहमी प्रयत्न केला आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांची संख्या आमच्याकडे वाढते. हे सगळं करत असताना मी एक संस्थेला माझी विनंती असणार आहे आणि माझ्या प्रशासनाला विनंती असणार आहे की आपल्या विद्यालयामध्ये जसं आम्ही चित्रकलेच्या बाबतीत मी चित्रकला शिक्षक असल्यामुळे आपल्या विद्यालयात एक अद्ययावत कला दालनाची आवश्यकता आहे. कारण मी अनेक वेळा मागणी करायचो, परंतु मागणी करत असताना आपल्या शाळेमध्ये असणारी विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती मागणी शक्य होत नाही. पण आज आपल्या संस्थेने एक चांगल्या प्रकारची भव्य इमारत बांधली आणि त्या भव्य इमारतीमध्ये एक माझ्या कला विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं कलादालन उपलब्ध करून देतील याबद्दल मला मात्र शंका नाही. अशा या सगळ्या बाबतीचा विचार केला तर त्याचबरोबर माझ्या विद्यालयामध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा स्टाफ म्हणजे क्लिनिकल स्टाफ, शिक्षक कर्मचारी स्टाफ आहे, त्यांचाही मी शतशः आभारी आहे. कारण निलेश भाऊसाहेब असतील, महेश जाधव असतील, भाग्यश्री काटोळे असतील किंवा अन्य सगळे आणि शिपाई वर्गामध्ये सगळे कर्मचारी या सगळ्यांनी मात्र माझ्यावरती भरभरून प्रेम केलं. त्यांचाही मी या ठिकाणी शतशः आभार मानतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले माझे सर्व मित्र, नातेवाईक आणि या संस्थेचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.